तुम्ही पण कंटाळले आहात का अशा ब्युटी प्रोडक्ट्सवर पैसे वेस्ट करून, जे तुम्ही विकत घेता पण यूज मात्र करायला होत नाही किंवा आपण फार ते फार 1 ते 2 वेळा यूज करतो आणि ते प्रोडक्ट तसेच पडून राहतात। इफ हा जर तुमचा कन्सर्न असेल तर या तुम्ही बरोबर चूज केला आहे। हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे। सो हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी नम्रता। दिस इज द व्हेरी फर्स्ट टाइम तुम्ही माझ्या चॅनलला बघत असाल किंवा मला बघत असाल तर प्लीज टेक अ मोमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका। आणि फॉर रिअल टाइम अपडेट्स मला इंस्टाग्राम हँडलवर पण फॉलो करायला विसरू नका, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देईन। जसं की थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या माझ्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे हाऊ टू शॉप स्मार्टली अँड सेव्ह बिग। मी तुम्हाला काही असे प्रो फुकटचे सल्ले देणार आहे जे यूज करून यू कॅन शॉप स्मार्ट, सेव्ह बिग अँड बी द ग्लॅम एव्हरी डे इन युअर लाईफ। जसं या टिप्स वापरून माझा एवढे वर्ष फायदा झाला आहे किंवा होत आला आहे आणि तेच टिप्स वापरून तुमचा सुद्धा फायदा झाला आणि तुमची सुद्धा पैशांची बचत झाली तर किती भारी ना। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सगळ्यात पहिला प्रो फुकटचा सल्ला, कॅटेगरी वाईज शॉप करायला शिका आणि शॉप स्मार्टली। जे प्रोडक्ट्स गरजेचे आहेत किंवा तुम्ही एक कॅटेगरी ठरवा आणि काय काय गरजेचं आहे आपल्याला त्यानुसार एक लिस्ट बनवा किंवा डोक्यामध्ये ठेवा की बाबा हा अमुक गोष्टी आपल्याला हव्या आहेत किंवा याच फक्त विकत घ्यायच्या आहेत। असं केल्यामुळे काय होणार आहे की तुम्ही वायफळ खर्च करणार नाही आणि अशा प्रोडक्ट्सवर पैसे वेस्ट करणार नाही जे तुम्हाला कधी नकोच होते। दुसरा प्रो फुकटचा सल्ला, चूज प्रोडक्ट्स अकॉर्डिंग टू युअर स्किन टाइप। सो हा मी हे नेहमीच सांगत आली आहे, तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करायला विसरू नका, कारण मी हे वारंवार सतत सांगत आली आहे की प्रोडक्ट्स ज्यावेळेस तुम्ही चूज कराल कुठलेही असू दे, मग ते ब्युटी कॅटेगरी मधले असू दे किंवा स्किन केअर कॅटेगरी मधले असू दे किंवा आणि कुठल्याही कॅटेगरीचे असू दे, प्रोडक्ट्स नेहमी तुमच्या स्किन टाईप नुसारच विकत घेणं आणि त्याचं ऍप्लिकेशन प्रॉपर करणंच गरजेचं आहे। मी हे अनुभवातून आणि जसं जसं मी प्रोडक्ट्स विकत घेत गेली त्यानुसार मी हे शिकलेली आहे। हा माझा सगळ्यात सोपा आणि प्रो फुकटचा सल्ला तुमच्यासाठी आहे की चूज प्रोडक्ट्स अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप। तुमची स्किन टाईप, आता स्किन टाईप ओळखणं यावर तर खूप व्हिडिओ आहेत। उर्मिलाताईंनी जे व्हिडिओ केलेले आहेत ते तर सगळ्यात भारी आहेत, तुम्ही तिचे व्हिडिओ नक्की बघतच असाल याची मला खात्रीच आहे। सो या त्या टाईप नुसारच तुम्ही, तिने जे सांगितलेलं आहे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये की तुमची त्वचा कशी ओळखायची, कोणत्या टाईपची आहे, त्यानुसारच नेहमी प्रोडक्ट्स विकत घेणं गरजेचं आहे। प्रो फुकटचा सल्ला नंबर 3, चेक द शेल्फ लाईफ अँड साईज ऑर क्वांटिटी ऑफ द प्रोडक्ट्स। आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट सल्ला आहे। तो कशासाठी मी तुम्हाला सांगते। ज्यावेळेस आपण कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स विकत घेत असतो त्यावेळेस आपण त्याचं मॅन्युफॅक्चर डेट, कोणत्या इयरमध्ये ते मॅन्युफॅक्चर झालंय ना हे चेक करणं नक्की गरजेचं असतं। कारण बऱ्याचदा काय होतं की आपण घाईघाईमध्ये ऍड टू कार्ट करतो आणि प्रोडक्ट ज्यावेळेस आपल्याला रिसीव्ह होतं त्यावेळेस आपण बघतो की अरे च्या आता तर 2025 चालू आहे आणि मला 2022चं किंवा 2023चं प्रोडक्ट रिसीव्ह झालंय आणि ते फुल साईज प्रोडक्ट असल्यामुळे ते काय वर्षभरात किंवा 2026 कट किंवा 2027 मध्ये त्याची एक्सपायरी डेट असते। सो आपण मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरेच्या आपण तर हे प्रोडक्ट आता 2 वर्षात संपू शकत नाही, कारण बऱ्याचदा फुल साईज प्रोडक्ट बरोबर असंच होतं। कारण जे लोक शूट करतात किंवा मेकअप आर्टिस्ट असतात, ब्युटी क्रिएटर्स असतात, त्यांचं प्रोडक्ट ते वर्षभरात किंवा 2 वर्षात संपणं हे आपण समजू शकतो। पण रोजच्या लाईफमध्ये जर आपण कधीतरी यूज करणार असेल किंवा आपण लिटिल अमाऊंट मध्ये प्रोडक्ट लावणार असू तर ते तेवढे वर्ष 1.5 वर्षात संपणे इम्पॉसिबल आहे। त्यामुळे नेहमी तुम्ही प्रोडक्टची शेल्फ लाईफ, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि ह्या काही ज्या गोष्टी आहेत की ते स्मॉल साईज घ्यायची का बिग साईज घ्यायची हे तुम्ही लक्षात घ्या। आणि त्यासोबतच आणखी एक सल्ला यामध्ये छोटासा मी ऍड करणार आहे की तुम्हाला जर माहित आहे की तुमच्याकडून हे प्रोडक्ट संपणार नाहीये तर ऑलवेज गो फॉर ट्रॅव्हल किंवा मिनी साईज। आता भरपूर साऱ्या ब्रँड्समध्ये मिनी साईजेस येतात। सो या तुम्हाला जर नवीन तुम्ही कुठलं प्रोडक्ट ट्राय करत असाल किंवा तुमची इच्छा आहे की बाबा हा हे प्रोडक्ट आता इंटरनेटवर खूपच गाजलंय आणि मला सुद्धा हवंय तर त्याचं नेहमी तुम्ही स्मॉल साईज किंवा मिनी साईज प्रोडक्ट घेऊन टेस्ट करा। तुम्हाला कसं वाटतंय, कसं नाही, तुमच्यावर कसं सूट होतंय किंवा कसं नाही, त्याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट चूज करायला शिकलं पाहिजे। प्रो फुकटचा सल्ला नंबर 4, ऑलवेज गेट और स्टॉक अप ऑन युअर प्रोडक्ट्स ड्युरिंग द सेल्स। हा माझा सगळ्यात मोठा प्रो फुकटचा सल्ला आहे की तुम्ही नेहमी प्रोडक्ट्स खरेदी करताना किंवा नवीन काही ट्राय करायचं असेल किंवा तुम्हाला प्रोडक्ट्स तुमचे जे संपले असतील ते तुम्हाला स्टॉकअप करायचे असतील, रिस्टॉक करायचे असतील तर नेहमी तुम्ही ड्युरिंग द सेल याची खूप छान डील्स असतात। कारण सगळ्यात मोठा पॉइंट आहे यू गेट बेस्ट डील्स, यू गेट मेनी डिस्काउंट्स आणि त्यानंतर तुम्ही
खूप सारे पैसे सुद्धा वाचवू शकता। आणि जसं प्रसाद दादा म्हणतो, मनी सेव्ह इज मनी मेड। सो या हे तुम्ही फंडा आणि हा त्याचा मंत्र मला नक्कीच आवडतो आणि मी तर नेहमी सेलच्या दरम्यान शॉप करते। दिस इज द सगळ्यात प्रो फुकटचा सल्ला टू शॉप स्मार्टली अँड टू सेव्ह बिग। आणि कुठे कुठे बेस्ट डील्स आहेत किंवा कुठल्या चॅनेलवर किंवा कुठल्या वेबसाईटवर मस्त डील्स चालू आहेत, काय ऑफर्स चालू आहेत, हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर DM करायला विसरू नका आणि मी तुम्हाला ते नक्कीच सांगेन। आणि एवढंच नाही तर मला फॉलो करायला विसरू नका, कारण त्यावर मी असे नवीन नवीन जे काही रिसेंट सेल चालू असतात किंवा अपकमिंग सेल्स असतात किंवा चाललेले असतात, याचं मी तुम्हाला रिअल टाइम अपडेट माझ्या इंस्टाग्राम हँडलवर नक्कीच देत जाईन आणि मी रादर देतच असते। सो या ते सुद्धा चेकआउट करायला विसरू नका। कारण सेलमध्ये काय होतं, आपल्याला ना बऱ्याच लोकांना मी असं ऐकलंय माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स कडून सुद्धा की अरे नाही सेलमध्ये तर काय करतात ना ते लोक की असेच एक्सपायर झालेले प्रोडक्ट किंवा असे कसे पण प्रोडक्ट्स ते लोक काढून टाकतात। बट नो, इट इज अ व्हेरी नाईस डील। आणि मी तुम्हाला सांगते, मी आतापर्यंतचे जेवढे ब्युटी प्रोडक्ट्स घेतलेले आहेत, मी नायका आणि टीरावरून शॉप केलेलेच आहे। सो या मी ज्यावेळेस पिंक फ्रायडे सेल असतो, समर सेल असतो आणि त्यांचे भरपूर सारे सेल्स असतात, मी त्या सेलमधूनच प्रोडक्ट्स चूज करते आणि माझे प्रोडक्ट्स रिस्टॉक करते आणि मला ऑलवेज 100% गॅरंटीड प्रोडक्ट्स आलेले आहेत। आणि नॉट ओनली दिस बट आय सेव्ह अ लॉट आणि मी त्यांची प्राईम मेंबर आता असल्यामुळे मला ऑल द वे त्यांची डिलिव्हरी सुद्धा फ्री आहे। ऑलवेज चूज ब्युटी ऍप्स, ज्याच्यावरून तुम्हाला जर ब्युटी प्रोडक्ट जे तुम्हाला ऑर्डर करायचे असेल, ब्युटी ऍप वरून, व्हेरीफाईड ब्युटी ऍप वरूनच प्रोडक्ट्स ते मागवा। कारण काय, आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये तोलून मोलून पैसे खर्च करणारी लोक आहोत। सो त्यामुळे काय होतं की आपण काय करतो की ह्या ऍपवर किती आहे बाबा, 300 रुपयाला ही साधारणतः ही गोष्ट आहे आणि ह्या ऍपवर किती आहे आपल्याला 257 किंवा 260 रुपीजला मिळते, तर आपण काय विचार करतो की आपण या ऍपवरून मागूया। पण ते ब्युटी ऍप नसल्यामुळे बऱ्याचदा प्रोडक्ट फेक सुद्धा येतात आणि त्याचा इफेक्ट जाणवत नाही। कारण ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे आणि तेव्हापासून मी कानाला खडा लावला की नाही बाबा, जे काही प्रोडक्ट्स असतील ते आपण नेहमी ब्युटी ऍप वरूनच ऑर्डर करायचे आहेत। प्रो फुकटचा सल्ला नंबर 5, ऑलवेज चेक द इन्ग्रेडियंट्स ऑफ द प्रोडक्ट्स। आता यामध्ये काय होतं, बऱ्याचदा आपण रिव्ह्यूज बघतो किंवा एखादं प्रोडक्ट आहे ना आपल्याला फॅसिनेट करता आपण ऑनलाईन चेक केल्यामुळे किंवा बऱ्याचदा रील्सवर वगैरे युट्यूब शॉर्ट्सवर बघितल्यामुळे ना आपल्याला ते प्रोडक्ट असं हवंसं वाटतं, घ्यावंसं वाटतं। पण आपण हे विसरून जातो की आपली स्किन कोणत्या टाईपची आहे आणि त्यामध्ये बाबा प्रोडक्ट्स काय काय आहेत। तर नेहमी तुम्ही जे कोणतं प्रोडक्ट घ्याल, ब्युटी असू दे किंवा स्किन केअर कॅटेगरी असू दे किंवा हेअर केअर कॅटेगरी असू दे, तुम्ही नेहमी त्याचं इन्ग्रेडियंट लिस्ट चेक करा की त्यामध्ये पॅराबेन्स तर नाहीये, सल्फेट तर नाहीये, क्रुएल्टी फ्री आहे का अँड व्हॉट नॉट। इफ यू आर अ सेन्सिटिव्ह स्किन टाईप पीपल किंवा तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आणि ऍक्ने प्रोन असेल तर तुम्ही नेहमी अल्कोहोल आणि फ्रेग्रन्स आणि पॅराबेन्स असलेल्या प्रोडक्ट्स पासून लांबच राहिलेलं तर बरं। प्रो फुकटचा सल्ला नंबर 6, सगळ्यात इम्पॉर्टंट सल्ला, इन्व्हेस्ट अँड सेव्ह। जे तुमचे बेस प्रोडक्ट असतात ना त्यामध्ये थोडंसं स्प्लर्ज करायला तुम्ही अजिबात हिचकिचावू नका किंवा झिझक करू नका, कारण ते प्रोडक्ट्स आपले बेस असतात जे आपल्या फेसच्या एकदम जवळ असतात आणि त्यामुळे तुमचा मेकअप मेक और ब्रेक होऊ शकतो। सो अशा प्रोडक्ट्समध्ये फॉर एक्झाम्पल तुमचं फाउंडेशन असू दे, कन्सिलर असू दे, तुमचं प्रायमर असू दे, हे सगळे प्रोडक्ट्सवर तुम्ही इन्व्हेस्ट ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा त्यामध्ये आणि चांगल्या दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स नेहमी त्यासाठी प्रेफर करा। आणि सेव्ह कुठे करायचं की बाबा कुठली तरी ट्रेंडी लिपस्टिक चालू आहे किंवा ग्लॉस चालू आहे, अशा प्रोडक्ट्सवर तुम्ही सेव्ह करा की बाबा आपण आता ते एक अफोर्डेबल आणि बजेट कॅटेगरी मधलं घेतलं आणि ट्रेंड आहे तोपर्यंत यूज केलं। अशा गोष्टींवर आपण थोडंसं उचनीच आणि निग्लेक्ट करू शकतो। आय मीन टू से, इफ यू आर गेटिंग इट राईट, तर अशा प्रोडक्ट्सवर आपण थोडंसं कमी जास्त वर खाली केलं तरी चालेल, पण तुमच्या बेस प्रोडक्ट्समध्ये नेहमी इन्व्हेस्ट चांगलंच करा, कारण ते एक तुमचे ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा त्यामध्ये। अँड या हे सगळे माझे सल्ले होते, काही छोटेसे टिप्स होते, माझ्या प्रो टिप्स होत्या जे मी यूज करते, माझ्या डेली लाईफमध्ये इनकॉर्पोरेट करते टू सेव्ह, spend and to get a glamorous look in my daily life. So yeah, if तुम्हाला जर व्हिडिओ इंटरेस्ट केला असेल किंवा आवडला असेल तर बिग थम्स अप द्यायला मला विसरू नका आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका। दॅट वॉज इट फॉर दिस व्हिडिओ। इफ यू लाईक दिस व्हिडिओ, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा सांगा की यार आपण पण सेव्ह करूया आणि शॉप स्मार्टली करूया। दॅट वॉज इट फॉर दिस व्हिडिओ। ओके, बाय।